तर राजेंद्र जैन यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज आला आणि राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज भरलाय। सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते। तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी राजेंद्र जैन यांनी भुजबळांना वाकून नमस्कार केला। भुजबळांना नमस्कार करत जैन यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेली राज्यसभेची ही जागा आणि गेल्या 2 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अंतर्गत हालचाली मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या। अनेक बैठका झाल्या, अनेक महत्त्वाची नावं पुढे येत होती। यामध्ये अगदी नवनीत राणांपासून छगन भुजबळ आणि त्यानंतर राजेंद्र जैन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। राष्ट्रवादीनं राजेंद्र जैन यांना संधी दिली, तर छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा असतानाच अनेक खरं तर चर्चा रंगलेल्या होत्या। मध्ये अनेक घडामोडी घडल्या, मात्र अखेर पक्षानं राजेंद्र जैन यांच्या पारड्यात हे वजन टाकलं। राजेंद्र जैन म्हणजे प्रफुल्ल पटेल यांचे विश्वासू शिलेदार आहेत। एकेकाळी त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून खरं तर त्यांनी ही सगळी कारकीर्द सुरू केलेली आहे। पूर्व विदर्भातले, विशेषतः गोंदिया जिल्ह्यातले एक ज्येष्ठ आणि वजनदार राजकारणी म्हणून राजेंद्र जैन यांच्याकडे पाहिलं जातं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विदर्भातले एक प्रमुख नेते म्हणून राजेंद्र जैन यांची ओळख आहे। आणि आपण पाहिलं या दृश्यांमध्ये राजेंद्र जैन यांनी भुजबळांना यावेळी वाकून नमस्कार केला।